हॅलो ट्रेनीज, तुम्ही शिकला आहात लेसन प्लॅन थिअरी सब्जेक्टकरिता सिस्टमॅटिकली कसा तयार करावा याबद्दल. आता तुम्ही शिकणार आहात प्रॅक्टिस स्किलकरिता डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन सिस्टमॅटिकली कसा तयार करावा याबद्दल. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: डेमो प्लॅन समजणे, डेमो प्लॅन तयार करतानाचे टप्पे समजावणे, डेमो प्लॅन तयार करणे. चला तर सुरू करूया. डेमॉन्स्ट्रेशन प्लॅनची व्याख्या. डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन प्रशिक्षकाद्वारे कुठल्या तरी एका विशिष्ट कालावधीसाठी तयार केला जातो, ज्यामध्ये एका प्रॅक्टिकल लेसन आणि कौशल्याचं विवरण असतं. डेमॉन्स्ट्रेशन प्लॅन प्रशिक्षकाद्वारे कुठल्या तरी एका विशिष्ट कालावधीसाठी तयार केला जातो, ज्यामध्ये एक प्रॅक्टिकल लेसन आणि कौशल्याचं विवरण असतं. डेमो प्लॅनची 4 अंग आहेत: तयारी चरण, प्रदर्शन किंवा प्रस्तुती चरण, अनुकरण किंवा अंमलात आणणे, अभ्यास किंवा परीक्षण पायरी. हे परीक्षेसाठी असतं. चला सगळ्यात आधी डेमो प्लॅन समजून घेऊ. चला तयारी पायरीला सविस्तर समजून घेऊया. सगळ्यात आधी तयारी. हे एक कौशल्य असलं पाहिजे आणि त्याच्या प्रदर्शनामध्ये 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ नाही लागला पाहिजे. पुढील उद्देश्य. आता जर का एखाद्या विशेष कौशल्याचं प्रदर्शन होत आहे, याचा उद्देशही केवळ एकच असेल, पण 1-2 अतिरिक्त उद्देशही याच्याबरोबर जोडलेले असू शकतात. पुढे उपकरण आणि इतर गरजा. प्रदर्शन करण्यासाठी कच्चा माल, अवजारे, उपकरणे, मापन किंवा तपासणी उपकरण इत्यादींच्या वेगवेगळ्या गरजांना इथे लिहा, जेणेकरून प्रदर्शन सुरू करण्यापूर्वी यांना आधीपासूनच तयार ठेवण्यात यावं. कौशल्याच्या प्रदर्शनासाठी तुम्ही आवश्यक वस्तू आणि आवश्यक मात्रेचं विवरण योग्य पद्धतीने सांगावं लागेल. पुढील ओळख. कौशल्याचं प्रदर्शन सुरू होण्यापूर्वी ट्रेनीशी त्या विषयावर चर्चा करून प्रदर्शनासाठी तयार केलं जातं. कौशल्याच्या महत्त्वाबद्दल माहिती आणि हे इतर कौशल्यांशी कशा प्रकारे संबंधित आहे, या सर्व गोष्टींची माहिती ट्रेनीजमध्ये कौशल्य शिकण्याची प्रेरणा तयार करेल. चला प्रदर्शन तयारी विस्तारपूर्वक पाहू. दुसरी पायरी, प्रदर्शन किंवा प्रस्तुती. प्रक्रिया. कौशल्याच्या प्रदर्शनाच्या प्रक्रियेला म्हणजे वास्तविक जे करायचं आहे ते इथे लिहिलं गेलं आहे. इन्फॉर्मेशन पॉइंट्स आणि सुरक्षा सावधगिरी. या पायरी विरुद्ध अनुक्रमिक प्रक्रिया किंवा माहिती जसं की का, काय किंवा कसं. सांगा आणि दाखवा. आणि महत्त्वाच्या सुरक्षा सावधगिरी ज्या पायरीवर प्रासंगिक होऊ शकतात, कॅचवर्ड किंवा कीवर्डच्या रूपात वापरून लिहिली गेली आहे. प्रश्न. लक्ष वेधून घेणे, विचार वाढवणे किंवा माहिती आठवणे आणि आकलनाची तपासणी करण्यासाठी प्रश्न प्रत्येक पायरीपुढे लिहिले जातात. चला अनुकरण पायरी विस्तारपूर्वक पाहू. तिसरी पायरी, अनुकरण किंवा अंमलात आणणे. प्रदर्शन संपल्यानंतर ट्रेनीजना संधी दिली जाते की त्यांनी कौशल्य स्वतंत्र रूपाने करावं. कौशल्य योग्य रीतीने आणि लवकर शिकण्यासाठी प्रशिक्षक मार्गदर्शन करतात. प्रशिक्षकाला ट्रेनीची जर एखादी चूक दिसली तर ती त्याच वेळी सुधारली गेली पाहिजे. सारांश. कौशल्याच्या प्रदर्शनामध्ये अनुक्रमिक चरण आणि महत्त्वाची माहिती किंवा सुरक्षा सावधगिरीवर भर दिला जातो आणि पुनरावृत्ती केली जाते. चला अभ्यास पायरी सविस्तर पाहूया. चौथी पायरी, अभ्यास किंवा परीक्षण. परीक्षा. या पायरीमध्ये प्रशिक्षक ट्रेनीजला दाखवलेल्या कौशल्याचा अभ्यास करण्याची संधी देतो, जेणेकरून तो सुरक्षा सावधगिरीचे पालन करत त्या प्रक्रियेची पुनरावृत्ती करून त्यात चांगला होऊ शकेल आणि त्याची गती वाढावी. या पायरी दरम्यान प्रशिक्षकाचे ट्रेनीच्या परफॉर्मन्सची तपासणी करायची असते. पुढील कौशल्य. पुढे प्रदर्शित केल्या जाणाऱ्या कौशल्याचं शीर्षक लिहा. ट्रेड. ट्रेडचं वर्णन करा. डेट. तो दिवस ज्या दिवशी डेमो प्लॅन तयार करण्यात आला. डेमो नंबर. सिलॅबसच्या अनुषंगाने मॉड्यूल आणि युनिट. सिलॅबसच्या अनुषंगाने वेळ. डेमोसाठी आवश्यक वेळ. 1. तयारी. कौशल्य. केला जाणारा विषय. उद्देश. कौशल्याचं प्रदर्शन केल्यानंतर ट्रेनी कौशल्याच्या व्यावहारिक उद्देशांना
तार्किक क्रमाने सांगण्यास सक्षम होतील. उद्देश अशा प्रकारे लिहिले नाही गेले पाहिजेत. 1. ओहमचा नियम काय आहे? 2. ओहमच्या नियमाची पडताळणी वगैरे. मापन करण्यायोग्य क्रियापदांनी सुरू करून उद्देश लिहा. उपकरण आणि इतर आवश्यकता. प्रदर्शनासाठी आवश्यक उपकरण, अवजारे, कच्चा माल आणि उपभोग्य वस्तू. ओळख. समीक्षा. ट्रेनीच्या भूतकालीन ज्ञानाला वर्तमान कौशल्याशी जोडा. प्रेरणा. शिकण्याची इच्छा निर्माण करा. शिकण्याचा उद्देश सांगा. 2. प्रस्तुती. प्रक्रिया. इन्फॉर्मेशन पॉइंट्स किंवा सुरक्षा सावधगिरी. हिंट्स. उद्देशांच्या संदर्भात मुख्य पॉइंट्स लिहा. प्रॅक्टिकल कामाची पायरी दर पायरी प्रक्रिया आणि सुरक्षा सावधगिरींचे पालन केले गेले पाहिजे. सिम्बल्स, स्पॉट हिंट्स, मॉडेल्स आणि चार्ट्स. 3. अंमल करणे. शिकलेल्या गोष्टींना नव्या आणि कठीण स्थितींमध्ये वापरण्याची क्षमता. तपासून पहा की ट्रेनी अडचणी सोडवण्यात तथ्य, सिद्धांत आणि नियमांचे किती चांगल्या प्रकारे वापर करत आहेत. शिकलेले ज्ञान अंमलात आणणे आणि प्रस्तुतीचं अनुकरण करणं. कौशल्याच्या प्रदर्शनाच्या वेळी विकसनशील प्रश्न विचारा. तपासणी करणारे प्रश्न विचारा. ट्रेनीशी चर्चा करा. सारांश. उद्देशांच्या संदर्भात कौशल्याचे सार. 4. परीक्षा. असाइनमेंट. ट्रेनीजना कौशल्याशी संबंधित असाइनमेंट दिले गेले पाहिजेत. संदर्भ. संदर्भासाठी पुस्तकाचं नाव आणि लेखकाचं नाव. पुढील कौशल्य. पुढील प्रॅक्टिकलचा विषय म्हणजे काय शिकवलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ, ट्रेड इलेक्ट्रिशियन. दिनांक 8/11/2023. डेमो नंबर 01. मॉड्यूल युनिट 2. वेळ 30 मिनिटं. 1. तयारी. कौशल्य. किर्चॉफच्या नियमाची पडताळणी. 1. उद्देश. 1. उद्देश कौशल्याच्या प्रदर्शनानंतर ट्रेनी समजू शकतील त्याचे भाग आणि उपकरण. किर्चॉफच्या नियमाची आकृती कशी काढायची आहे, सर्किट कसे काढायचे आहे, किर्चॉफचा नियम KCL आणि KVLची पडताळणी कशी करायची आहे. 2. उपकरण आणि इतर आवश्यकता. रजिस्टर, PCB, डॉट मॅट्रिक्स, सोल्डरिंग आयर्न, जोडल्या जाणाऱ्या तारा, मिली ॲम्मीटर, व्होल्टमीटर आणि DCद्वारे नियमित पॉवर सप्लाय, मल्टीमीटर इत्यादी. 3. ओळख. A. समीक्षा. गेल्या वर्गात शिकलेली टीव्ही सर्किट थिअरी. B. प्रेरणा. किर्चॉफचा नियम नेटवर्क विश्लेषणासाठी खूप महत्त्वाचा आहे. 2. प्रस्तुती. प्रक्रिया. इन्फॉर्मेशन पॉइंट्स किंवा सुरक्षा सावधगिरी. हिंट्स. 1. भागांची तपासणी करा. भागांची आणि उपकरणांच्या फिजिकल आणि इलेक्ट्रिकल अवस्थेची तपासणी करा. 2. सर्किट डायग्रॅम बनवा. V = V1 + V2, I = I1 + I2. प्रक्रिया. इन्फॉर्मेशन पॉइंट्स आणि सुरक्षा सावधगिरी. हिंट्स. 3. सर्किट बनवणं. 1. सर्किट डायग्रॅमनुसार सर्किट बनवा. 2. सर्किटला DC व्होल्टेज द्या. 3. करंट पहा आणि मिली ॲम्पमध्ये लिहा. 4. व्होल्टेज बघून ते व्हॉल्ट्समध्ये लिहा. 5. सूत्राचा वापर करून व्होल्टेज आणि करंट कॅल्क्युलेट करा. टेबल असलेल्या कॉलममध्ये रीडिंग लिहा. 4. सुरक्षा सावधगिरी. 1. भाग जोडताना लक्षात ठेवा की पॉवर सप्लाय बंद असावा. 2. ॲम्मीटर आणि व्होल्टमीटरचं कनेक्शन चांगल्या प्रकारे जोडलेलं असलं पाहिजे. ॲप्लाइड व्होल्टेज, रोधापलीकडील व्होल्टेज, करंट. 3. अंमलात आणणे. 1. ट्रेनीजना रीडिंग्स काळजीपूर्वक पाहायला सांगा. सारांश. कौशल्याचं सार सांगा. तुम्ही किर्चॉफचा नियम जाणून घेतला. किर्चॉफच्या नियमाची पडताळणी केली. KCL आणि KVL. 4. परीक्षा. असाइनमेंट. 1. जर 1 = 10 मिली ॲम्प्स आणि V = 20 व्होल्ट्स तर R चे मूल्य सांगा. संदर्भ. निमी. M. फर्स्ट इयर ट्रेड प्रॅक्टिकल. पुढील लेसन. कंडक्टर जॉईंट. चला पटकन पाहूया की आज आपण काय शिकलो.
डेमो प्लॅनचा तयारीचा हा व्हिडिओ याची व्याख्या, महत्त्व आणि भागांवर भर देतो. 4 पायऱ्यांमध्ये तयारी, प्रदर्शन, अनुकरण आणि अभ्यास किंवा परीक्षण समाविष्ट आहे. प्रत्येक पायरीमध्ये उद्देश, उपकरण, ओळख, प्रक्रिया, इन्फॉर्मेशन पॉइंट्स, सुरक्षा सावधगिरी आणि प्रश्नांची रूपरेषा दिली गेली आहे. अभ्यास आणि परीक्षण पायरी ट्रेनीजना प्रदर्शित कौशल्याला स्वतंत्र रूपाने करण्याची आणि सुधार करण्याची परवानगी देते. मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. थँक्यू आणि तोपर्यंत गुड बाय.